नमस्कार मित्रांनो, रत्नागिरी खबरदारच्या या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून आजवर रत्नागिरी आणि जगभरातील बातम्या आपण पाहत होतात। आज एक नव्या पद्धतीचा अवलंब आम्ही करत आहोत, ते म्हणजे रत्नागिरी आणि परिसरातील वैविध्यपूर्ण माहिती या व्लॉगच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवली जाणार आहे। त्यामुळे आजच रत्नागिरी खबरदारचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा। रत्नागिरीची बाजारपेठ उघडते ती सकाळी 10च्या सुमारास। त्यापूर्वी जर आपण बाजारपेठेत गेलात तर संपूर्ण बाजारपेठ आपल्याला बंद दिसेल, पण जसजसा मे महिना जवळ येतो तसतशी या बाजारपेठेतील लगबग काही वेगळ्या प्रमाणामध्ये वाढते। रत्नागिरी शहराच्या आजूबाजूच्या गावातून या बाजारपेठेत रानमेवा विकायला आलेला आपल्याला दिसतो। केळी, पपया, शेवग्याच्या शेंगा, कैऱ्या, मिरच्या, सगळी गावठी भाजी म्हणजे कोकणात पिकणारी भाजी आपल्याला या बाजारपेठेत पाहायला मिळते। सध्या हंगाम आहे तो पावट्याच्या शेंगांचा आणि ओल्या काजूगरांचा। या ओल्या काजूगरांची प्रचंड मागणी आपल्याला बाजारपेठेत दिसून येते। अगदी मुंबईतून आणि इतर जिल्ह्यातून येणारे पर्यटक देखील या ओल्या काजूची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात। फेब्रुवारी महिन्यातच आंब्याचं देखील आगमन झालेलं या बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळतंय। याबाबत सांगताना एक विक्रेता आम्हाला म्हणाला, आंबे आहेत, पारे आहेत, कैरी आहे। आंबा कधी आलाय तुमच्याकडे? आंबा येऊन 15 दिवस झाले जाऊन। रत्नागिरी हापूस कुठून आलेला आहे आंबा? आहे पाऊस होऊन, पाऊस गावकरी। आणि काजूगरचा रेट काय आता? इतक्या लवकर जरी आंब्याचं आगमन झालेलं असलं तरी ते सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारच आहे। पण असं असलं तरी आंबा काजूची मोठ्या प्रमाणावर उलाढाल या बाजारपेठेमध्ये होते। या रानमेव्याची चव चाखण्यासाठी कुणीही जरा सुद्धा कंजूशी करत नाही। हा आहे छोटा फणस। या छोट्या फणसालाच कोकणामध्ये पारा असे देखील म्हणतात। याची भाजी अतिशय सुंदर होते। बाजारातील या रानमेव्याच्या दराबाबत येथील विक्रेत्या महिलेने आम्हाला माहिती दिली। नमस्कार, मी रत्नागिरीतले आहे। हे काजूगर आहेत 800 ते 1000 रुपये किलो। ही कैरी रायवळ आहे, ही 200 रुपये किलो आहे। रामफळ 200 रुपये किलो। हे हापूस आपल्या रत्नागिरीचा पावस आंबा आहे, हा 2 ते 2500 रुपये डझन, म्हणजे 2000, 1500, 1000 या दरम्यान रेट आहे। हा कच्चा आहे हापूस, हा 2500, 2000 असा रेट आहे। हां, 1600पर्यंत पण भेटेल। काजूगर आता 800 रुपये, 1000 रुपये दर आहे। आता ह्याची आवक जास्त आहे म्हणून ह्याचा रेट कमी आहे। आता जेव्हा कस्टमर जास्त वाढतं तेव्हा ह्याची आवक कमी येते आणि रेट वाढतो, तेव्हा साधारण 1200च्या पुढे ते 1500-1600पर्यंत मिळेल। आता शिमग्यामध्ये? हां, शिमग्यामध्ये आवक त्यावेळेला आहे ना कमी येते, शिमग्यामध्ये त्याचा रेट वाढतो। आता आवक जास्त आहे आणि कस्टमर कमी असल्यामुळे याचा रेट 800, 700 ते 1000 आहे। कोकणामध्ये हाही एक फणसाची छोटी म्हणजे कुयरी, ह्याला खूप मागणी आहे। ह्याची भाजी अप्रतिम होते आणि ह्याला खूप मागणी आहे बाहेरून, पुण्यातून, मुंबईतून, आणि ह्याची सुंदर भाजी होते, त्याला पण आता खूप मागणी आहे। ही साधारण 50 रुपये, 60 रुपये अशी आम्ही इथे विकतो। चिकू आहेत, हे पण गावठी आहेत, आपल्या इथले आहेत। हे आता आम्ही कसं 50 रुपये असं विकतो, म्हणजे साधारण ह्याच्यामध्ये 9 एक येतात। ह्याला पण खूप मागणी आहे। आवळे
हे आवळे पण खूप ह्याला मागणी आहे. ते आम्ही साधारण हे किलोवरती विकतो, 100 रुपये किलो या दरम्यान आम्ही विकतो. रत्नागिरी बाजारपेठेत आपण जर आलात तर रस्त्याच्या दुतर्फा हे विक्रेते आपल्याला बसलेले दिसतात. काय मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.